मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालाच्या सुवर्णयुगामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या गावामध्ये आठवड्याचे बाजार भरत असत. या बाजारामध्ये पंचक्रोशीतील प्रजाजन आपली दैनंदिन आवश्यक वस्तू खरेदी विक्रीस आणीत असत. बाजार हे त्या काळी व्यापारी केंद्र नव्हते, तर ते स्वराज्याच्या आर्थिक जीवनाचे धडधडते हृदयच होते. या बाजारात बाहेरगावचे फिरते व्यापारी, सौदागर व कारागीर आपली उत्पादने घेऊन येत असत. बाजारपेठेच्या उन्नतीसाठी स्वराज्यात अनेक प्रकारच्या सवलती होत्या. त्यामागील हेतू एकच, स्वराज्याची सर्वांगीण प्रगती होय. मातोश्री जिजाऊ साहेबांनी पुण्याजवळ पाषाण येथे एक सुंदर बाजारपेठ वसवली. त्यास जिजापूर असे नाव होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवापूर येथे बाजारपेठ वसवली होती. महाराजांना पक्के ठाऊक होते की व्यापार वृद्धिंगत झाल्याखेरीज स्वराज्याची समृद्धी अशक्य आहे. म्हणून त्यांनी व्यापारी व कारागीर यांना राजमान्यता दिली होती. स्वराज्याची राजधानी राजगड व रायगड या दुर्गावरती महाराजांनी अगदी नियोजनपूर्वक बाजारपेठ वसवल्या होत्या. रायगडावरील बाजारपेठ तर स्वराज्याच्या आर्थिक शक्तीचे साक्षीदार म्हणावे लागेल. शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे व्यापार, कारागीर, उत्पादन यांचा विकास झाला आणि स्वराज्य समृद्ध स्वावलंबी बनले. हीच खऱ्या शिवयुगाची नांदी होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण.